आम्हाला माहीत आहे की आम्ही खूप मोठी चूक केलेली आहे. चर्मकार समाजाने बाबासाहेब सोबत न जाता वेगळी चूल मांडली आणि याच्यामध्ये मी खूप स्पष्टपणे सांगतो की बाबासाहेबांसोबत जर बाबू जगजीवन राम सर्वांना माहीत असेल, देशाचे पहिले पंतप्रधान जे होते, त्यावेळेस ते काँग्रेसचे होते आणि त्यांची मजबुरी होती. मी तर स्पष्टपणे सांगतो, त्यांची मजबुरी होती म्हणून ते बाबासाहेबांसोबत गेले नाही. कारण की बाबासाहेबांसोबत गेले असते तर त्यांना कुठलं पद मिळालं नसतं. म्हणजे तिथपासून तो स्वार्थ चाललेला आहे चर्मकार समाजाचा. यानंतर माननीय अशोक जोंडवाल सर आपल्याला मार्गदर्शन करतील अशी त्यांना विनंती आहे. जय रविदास, जय भीम. बऱ्याचशा लोकांना आश्चर्य वाटलं असेल की जय भीमच्या आधी रविदास कुठून आलं बा, बरोबर आहे? बऱ्याचशा लोकांना असं वाटलं असेल हा रविदास एवढा मोठा कोण व्यक्ती आहे जो आपल्या बाबासाहेबांच्या आधी नाव येत आहे. तर मी त्याचा उलगडा करणारच आहे. सर्वप्रथम गौतम बुद्ध, सम्राट अशोक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी माझं सर्वस्व अर्पण करून त्यांना वंदन करतो आणि सन्माननीय मंच आणि आदरणीय श्रोतागण यांना अभिवादन करून माझे 2 शब्द मी आपल्यासमोर मांडतो आहे. खरं तर खूप वेळ झालेली आहे आणि मी आहे एक्स एअरफोर्स डिफेन्स पर्सनल आहे. मी वेळेला खूप जास्त मान देतो आणि मी सकाळी 11 वाजताच येऊन गेलो होतो. तिथं कोणीच नव्हतं इथे. काही हरकत नाही. पण कोणतंही काम तडीस नेण्यासाठी अनुशासन आणि वेळ हे खूप महत्त्वाचं असते. कारण की त्या एक गोष्टीमुळे सर्व गोष्टी विस्कळीत होत जातात. म्हणजे तुमची सुरुवात जर चुकली तर तुमचं लंच चुकेल, लंच चुकलं तर तुमचं चहा चुकेल, चहा चुकली तर तुमचं समारोप कार्यक्रम चुकेल आणि हे करत असताना वक्ता जे श्रोता आहे, वक्ता तर बसलेले जे श्रोता हळूहळू सरकत जातील. हे खूप प्रॅक्टिकल अनुभव आहे आणि विशेष करून आपल्या दलित समाजाने याच्यावर गांभीर्याने विचार केला पाहिजे. कारण की जे आयोजक असतात ते अथक प्रयत्न करून आणि सगळ्यांची जुळवाजुळवी करत असतात आणि अतिशय महत्त्वाचा जो कार्यक्रम असतो त्याचं ते खूप मेहनत घेऊन त्याला यशस्वी करण्याचा प्रयत्न करत असतात. तर याचं भान आपण ठेवलं पाहिजे की आपल्याला ज्या कार्यक्रमाचं निमंत्रण मिळालं आहे त्याला आपण वेळेवर आवर्जून उपस्थित राहिलं पाहिजे. किमान एवढं मान तरी आपण त्यांना निश्चितच देऊ शकतो. त्यात गांभीर्याने विचार करून सर्वांनी पुढच्या वेळेस प्रयत्न करावे अशी मी नम्र विनंती करतो. माझा पहिला जो विषय होता जय रविदास जय भीम. जय रविदास म्हणजे संत शिरोमणी गुरु रविदास महाराज जे चर्मकार समाजाचे गुरु आहेत आणि त्यांनी जवळपास 650 वर्षापूर्वी समता, समानता, भेदभाव, जातीभेद, धर्मभेद याला त्या काळात छेद दिलेला आहे. 650 वर्षापूर्वी तुम्ही विचार करू शकतात. आणि याच कारणामुळे बाबासाहेबांनी त्यांचा जो अनटचेबल ग्रंथ आहे तो त्यांना समर्पित केला आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. मी चर्मकार समाजाचे फार कमी लोक इथे आहेत आणि सर्वांना ती माहिती असली पाहिजे. गुरु रविदास महाराजांना बाबासाहेब गुरुसुद्धा मानत होते. तर त्याचं कारण हेच आहे की 650 वर्षापूर्वी त्यांनी ती विचार समाजामध्ये मांडली. त्यांचं एक छोटंसं हे आहे, त्याच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल समता समानता काय असते म्हणून. मी माझा विषय घेणार आहे नंतर. तर त्यांनी लिहिलं आहे की ऐसा चाहूं राज में जहाँ मिले सबन को अन्न, छोट बडो सम बसे रविदास रहे पसन्न. आता थोडक्यात असं वाटते की बा याचा अर्थ असाच आहे की सगळ्यांनी सोबत बसलं पाहिजे, सगळे समान असले पाहिजे. तसं नाही आहे.
खूप इवन आमचे चर्मकार समाजाला सुद्धा त्याची गांभीर्य जे आहे त्याच्यात काय नेमकं दडलेलं आहे त्याची उलगडा किंवा त्याची परिपूर्ण त्यांना माहिती नाही. मी तुम्हाला समजावून सांगतो. ऐसा चाहूं राज मैं, म्हणजे संत रविदास म्हणते की मला असं राज्य पाहिजे जहाँ मिले सबन को अन्न, म्हणजे जिथं सगळ्यांना अन्न मिळलं पाहिजे. सगळ्यांना म्हणजे कोण हा प्रश्न आहे. सबन को हा शब्द फार महत्त्वाचा. सबन को म्हणजे कोण? सबन म्हणजे जे जाती व्यवस्था धर्म व्यवस्थामुळे जे मागे पडलेले आहेत, ज्यांना शिक्षण नाही, व्यवसाय नाही, पैसा नाही, अंगावर कपडे नाही, जेवायला एक वेळचं जेवण नाही, अशा लोकांना सुद्धा अन्न मिळालं पाहिजे. म्हणजे ऐसा चाहूं राज मैं जहाँ मिले सबन को अन्न. सबन म्हणजे सर्व नाही. त्यांचा उद्देश तो आहे की जे वंचित आहे, आणि कशामुळे वंचित आहे? मनुस्मृती किंवा जे व्यवस्था आहे त्यामुळे जे वंचित आहे त्या सर्वांना अन्न मिळायला पाहिजे. पुढे ते म्हणतात की ऐसा चाहूं राज मैं जहाँ मिले सबन को मैं, छोट बडो सम बसे. छोट बडो म्हणजे छोटे आणि मोठे सारखे बसले पाहिजे. पण इथं पुन्हा ते छोटे हा शब्द काय आहे? छोटं म्हणजे वयाने छोटं, मानाने छोटं, दिसण्याने छोटं मोठं तसं नाही. लहान म्हणजे जो वंचित राहिलेला आहे, जो धर्मव्यवस्था आणि जाती व्यवस्थेमध्ये छोटा म्हणजे मानपानाने नाही सन्मानाने सर्वांनी छोटा राहिलेला आहे, तो मोठ्यासोबत बसला पाहिजे, म्हणजे सवर्णासोबत बसला पाहिजे. छोट बडो सम बसे रविदास रहे पसंत. म्हणजे हे जर सोबत बसले तर रविदास प्रसन्न होतील किंवा त्यांना बरं वाटेल. हा त्या छोट्याशा ह्याच्यामध्ये, आणि हा एकच जो हे आहे त्याच्यामध्ये जर गांभीर्याने विचार केला तर सगळ्या गोष्टी जे आहे बाबासाहेबांनी जे संविधानमध्ये मांडलेले आहेत त्या सगळ्यांचा सारांश तुम्हाला ते एवढ्या याच्यामध्ये मिळून जाईल की ऐसा चाहूं राज मैं जहाँ मिले सबन को अन्न, छोट बडो सम बसे रविदास रहे प्रसन्न. ठीक आहे. तर ही गोष्ट आहे बाबासाहेबांनी जे ते म्हणून गेले आणि त्याला प्रत्यक्ष रूपात कायद्याच्या स्वरूपात मांडण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. ते फार महत्त्वाची गोष्ट, पण प्रेरणा तिथून चालत आली. आणि कदाचित संत रविदास महाराजांनी गौतम बुद्धाकडून ती प्रेरणा घेतली असावी असं वाटतं. असं उल्लेख कुठे दिसत नाही, पण काही गोष्टी असतात त्या अचानक डोक्यात येत नाही किंवा विचार कोणी सहज कोणी मांडत नाही. त्याच्या मागे काहीतरी अभ्यास असतो किंवा काहीतरी माहिती असते. तर माझं मन असं म्हणते की कदाचित संत रविदासांनी गौतम बुद्धाला कुठेतरी वाचलं असेल, त्याची माहिती घेतली असेल, म्हणून त्यांना ते विचार सुचले असतील, म्हणून त्यांनी त्यांच्या वाणीतून सर्वांना जागरूक करण्याचा 650 वर्षापूर्वी प्रयत्न केला. असो, आपला विषय असा आहे की उपवर्गीकरणाचा लाभ कोणाला आणि नुकसान कोणाला आहे. सर्व उलगडण झालेली आहे. खूप जास्त बोलण्यासारखं नाही आहे. मी फार लहान विचाराने खूप लहान आहे. सविस्तर सगळी चर्चा झालेली आहे. सगळं माहिती, मी जास्त बोलत नाही विषयावर कारण की ऑलरेडी वेळ झालेली आहे. फायदा सवर्णांनाच होणार आहे आणि त्याच्यासाठीच हा थाट मांडलेला आहे. म्हणजे हा फार नंतरचा विषय की कोणाला लाभ होईल का, कोणाला लाभ झालं पाहिजे त्याच्यासाठीच हा षड्यंत्र जो आहे उपवर्गीकरणाचा तो मांडलेला आहे. आणि इथं लाभ दोन प्रकारचे आहेत की एक जे आपलं जे आरक्षण आहे की आपले जे नोकऱ्या आहेत, विशेष करून नोकरी आणि शिक्षण जे आहे त्या क्षेत्रामध्ये जे आपलं नुकसान होईल त्याचा डायरेक्ट लाभ त्यांना होईल. हा, आणि मी माझ्या बऱ्याचशा व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा ह्याच्यामध्ये मांडतो की थोडक्यात जर ज्यांना काहीच समजत नाही, जे लोक अनाडी आहे, अशिक्षित आहे किंवा विषयाची त्यांना काय माहिती नाही आहे, त्यांना थोडक्यात मी उपवर्गीकरण म्हणजे असं मांडतो की ज्याला खाता येते त्याच्या समोरून ताट उचलून घ्यायचा आणि ज्याला खाता येत नाही त्याच्या समोर तो ताट मांडून द्यायचा. म्हणजे काय होईल, ज्याला खाता येत नाही, ज्याला खाता येते त्याला खाता येणार नाही, आणि ज्याला खाता येत नाही तो खाऊ शकत नाही. मग तो मांडलेला ताट जाईल कुठे? तो मांडलेला ताट जो आहे या सवर्णांच्या घशात जाणार आहे. हा एवढा साधा सोपा गणित आहे.
आणि याच्यावर खूप मोठी चर्चा, संघर्ष, मी तर म्हणजे 2024 पासून या विषयाशी जोडलेलो आहे. जेव्हापासून सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला, असंविधानिक निर्णय दिला, की एक संघ जातींना तोडून आरक्षण देता येते, म्हणजे वर्गीकरण करता येते. तेव्हापासून मला वाटतं इथं कमीत कमी 20-25 वेळा बसलो असेल मी या बानाईमध्ये आणि बऱ्याचशा ठिकाणी. पण याच्यामध्ये चर्मकार समाज जो आहे तो फार मागे आहे. म्हणजे त्याला समजता आहे पण उमजत नाही. बऱ्याचशा लोकांच्या अडीअडचणी आहे, राजकारणी अडचणी आहेत, ते समोर येत नाही. खासदार आहे, आमदार आहे, सर्वात जास्त आहे दलितामध्ये. चर्मकार समाजाचे सर्वात जास्त चर्मकार जे आहे, आमदार, खासदार किंवा उद्योग जरी म्हटलं तरी ह्या लोकांजवळ, भारताचा विचार करतोय मी, फक्त महाराष्ट्राचा नाही. तर ते लोक जे आहेत त्यांना मी जागृत करायचा प्रयत्न करत आहे की बा तुमचं जे राजकीय वर्चस्व किंवा जो स्वार्थ असेल, तुम्ही समाजासाठी काही वेळापुरता बाजूला ठेवा. कारण की हे ज्या सत्यानाश होणार आहे उपवर्गीय, त्याचा थेट जो फटका म्हणू शकतो, त्याला आपण नुकसान म्हणू शकतो, कायमस्वरूपी होणार आहे. एक म्हणजे आत्ताच होईल असं नाही, पुढच्या निवडणूक जिंकली तसं नाही. हा जो नुकसान होईल हा खूप मोठा नुकसान होणार आहे आणि त्याच्यापेक्षा हा कायमस्वरूपी होणार आहे. त्यासाठी समाजाला जागृत राहिलं पाहिजे आणि त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. आता दुसरा हा जो उपवर्गीकरणचा विषय आहे, हा एक मोठा षड्यंत्र आहे. हा काय एका सरन्यायाधीश किंवा चीफ जस्टिसने निर्णय दिला आणि मोकळा झाला तसा नाही आहे. ह्याच्या मागे 100 वर्षाचा इतिहास आहे. नाव घेणे योग्य नाही, सगळ्यांना माहीत आहे. त्यांचे 100 वर्ष झाले. आता सगळं चालू आहे, RSS रजिस्टर्ड आहे का नाही आहे, बरंचसं चालू आहे. पण हे जे आलेलं आहे हळूहळू आलेलं आहे. एका षड्यंत्राच्या खाली पहिले हे काम करायचं, मग नंतर ते करायचं, मग ते करायचं, स्टेप बाय स्टेप. तसंच उपवर्गीकरण झालाच तर ते इथं थांबणार नाही आहे. उपवर्गीन ते करतीलच. जर आम्ही तर अपेक्षा असा करतोय की हे होणार नाही, झालं नाही पाहिजे. पण कसे बऱ्याचशा लोकांनी बऱ्याचशा राज्यामध्ये उपवर्गीकरण लागू झालेलं आहे आणि ही गोष्ट बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे. कारण की मला एका चांगल्या व्यक्तीने विचारलं, व्हॉट्सअप ग्रुपवर फोन केला, म्हणे जोनवाल साहेब, म्हणे उपवर्गीकरण हे सुप्रीम कोर्टात टिकणार नाही. मी म्हटलं तू शांत राहा, पहिले उपवर्गीकरण कोण कोण करत आहे, कोणी केलं हे जाणून घ्या. आमच्या समाजाचे लोक होते, वरिष्ठ लोक होते, BJPचे जवळचे लोक होते. एक मोठा प्रोग्राम इथं आयोजित होता आणि योगायोगाने मला बोलायची संधी दिली होती आणि लगेच दुसऱ्या दिवशी ती बातमी वर्तमानपत्रात आली होती. आता माझं नाव खूप मोठं नाही आहे, पण माझा समाज नागपूर मला ओळखतो की अशोक जोनवाल कोण आहे, काय आहे, कसं. लगेच फोन आला, तुम्ही उपवर्गीकरणचा विरोध कसा करता? म्हटलं तुम्ही कोण बोलत आहे? माझं तुम्हाला नाव माहीत नाही का? म्हटलं तुम्ही कलेक्टर आहात का? नाही. मग तुम्ही काय कमिशनर वगैरे, पोलीस वगैरे काही? नाही. तुम्हाला माहीत असलं पाहिजे म्हणून आमका आमका म्हणत. म्हटलं ठीक आहे बा. नाव माझ्याकडे सेव्ह होता, कारण की अशा लोकांचे नंबर पहिले सेव्ह करतो मी. सेव्ह होता माझ्याकडे नंबर आणि आजकाल ट्रू कॉलरवर माहितीही पडून जाते. ते म्हटलं साहेब, सर्वात आधी तुम्ही कोणत्या समाजाचे आहेत ह्याची जाणीव ठेवा आणि आपले गुरु कोण आहे ते बघा आणि त्यांना अपेक्षित काय आहे ते बघा, नंतर माझ्याशी बोला. म्हटलं नाही तुम्हाला काही माहीत नाही म्हणे. म्हटलं मला सर्वच माहीत आहे. म्हटलं मला खूप जास्त मी शिकलेलो नाही आहे, पण शिकलेल्या लोकांसोबत उठतो, बसतो, चर्चा करतो, परिसंवादामध्ये भाग घेत असतो, डिस्कशन करतो. म्हटलं आधी तुम्ही ह्या विषयाला समजून घ्या, त्याच्यानंतर माझ्याशी चर्चा करा, तुमचं स्वागत आहे. अदरवाईज तुम्हाला असं वाटत असेल की उपवर्गीकरण चर्मकार समाजासाठी फायद्याचं असेल, तुम्ही 4 लोक घेऊन या, वकील घेऊन या, आम्ही 2-3 लोकांना घेऊ आणि एक चांगल्यापैकी परिसंवाद ठेवू, त्याच्यात काय वाईट आहे म्हटलं. कारण की तुम्हाला जे कोणी समजवलं आहे ते चुकीचं समजवलं आहे, त्याचा आम्ही तुम्हाला प्रयत्न करू ते समजून देण्याचं, नेमकं काय उपवर्गीकरण आहे आणि
याचा फटका कोणाला आणि कसा बसणार आहे. त्याच्यामध्ये कसं आहे की महाराष्ट्रामध्ये चर्मकार हा तिसरा क्रमांकावर होतो, म्हणजे चांभार. पण भारताचा विचार केला तर चर्मकार समाज नंबर 1 वर आहे. जनसंख्येच्या आधारावर क्रमांक नंबर 1 वर आहे. म्हणजे जर फटका बसलाच तर सर्वात मोठं नुकसान कायमस्वरूपी हा चर्मकार समाजाचा होणार आहे, हे लक्षात ठेवा म्हटलं तुम्ही. आणि हे लक्षात ठेवूनच कोणाशी चर्चा करा, असं उठसूट कोणालाही फोन करा आणि असं करा तसं नाही चालत म्हटलं. आता उपवर्गीकरण म्हणजे एक खूप मोठं संकट आपल्यावर कोसळलेलं आहे. थोडक्यात एक षड्यंत्राच्या मार्फत एक खूप मोठं संकट आपल्यावर कोसळलेलं आहे. पण एक म्हण आहे, जसं मोदीजी म्हणतात, संकट में संधी. तर आपण पण त्याचा विचार केला पाहिजे. त्याच अनुषंगाने संकट आहे, त्याच्या संधी पण असतील. संकट काय आहे की आपल्या हक्क अधिकारावर गदा येत आहे. आपल्याला जे काय थोडंफार आरक्षण मिळत आहे, या लोकांनी आपलं आरक्षण तसंही खाऊन बसले, तसे संपून बसले. खाजगीकरणाच्या माध्यमातून आणि मोठमोठ्या उद्योग किंवा इन्स्टिट्यूशन जे आहे ते प्रायव्हेट करून टाकलेले आहेत. 2-3 लोकांना देऊन मोकळे झालेले आहेत. तर तसंही संपलेलं आहे आणि उपवर्गीकरण झालं तर जे काय उरलं सुरलेलं आहे तेही हातातून जाणार आहे. आता याच्या संधी काय? संकट तर खूप मोठं आहे. तर याच्या संधी अशी आहे की जे 59 जाती झोपलेल्या आहेत, जे चालू आहे ते चालू द्या. फक्त मी गर्वाने किंवा अभिमानाने सांगू शकतो की महार एकच अशी जात आहे जी प्रत्येक गोष्टीला तोंड देत आहे. प्रत्येक अन्यायावर, अत्याचारावर रस्त्यावर उतरत आहे किंवा ज्या त्या माध्यमातून, कोर्टाच्या माध्यमातून म्हणा की त्या माध्यमातून ते लढाई देत आहेत. आणि 59 जाती त्याचा फायदा घर बसून आयता वेळावर नागोबा म्हणतात त्याप्रमाणे खात आहेत. तर मी इथे हे सांगू इच्छितो की हे जे संकट आलेलं आहे याच्या जर संधी अशी आहे ते तोडण्याचा प्रयत्न करत आहात, तर संधी आपल्याला अशी आहे की आपण आपल्याला जोडण्याचा प्रयत्न करू. आपण ते तोडण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याच्यामध्ये आपण आपल्याला जोडण्याचा प्रयत्न करू. म्हणजे जे 59 जाती आहे, किमान जे प्रमुख जाती आहेत, म्हणजे दलित जाती आहे, SC आहे, त्याच्यामध्ये मांग, मातंग, महार, चर्मकार आणि ढोर आणि त्याच्यानंतर वाल्मिकी समाजाचा नंबर येतो. तर मला असं सांगायचं आहे की आपल्याला जर याच्यात संधी ठीक आहे, आपण याच्यावर लोकांना मार्गदर्शन करत राहू, बोलत राहू, समजत राहू. त्यासोबतच की याला जर खरी टक्कर द्यायची असेल, फक्त ह्या विषयापुरता नाही, तर इतर समोर येणारे जे विषय आहे त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला एकजूट होणे गरजेचे आहे. आपल्याला म्हणजे जे अनुसूचित जाती आहे, SC प्रवर्ग आहे, याला एकजूट होण्याची खूप गरज आहे. आणि जर आपण एकजूट झालो नाही तर हे असे यांचे कार्यक्रम चालूच राहतील. आता आज उपवर्गीकरण हे आलं आहे, उद्या क्रीमी लेअर येणार आहे, सर्वांना माहिती असेलच. पण हा मुद्दा खूप लोकांना जरा बाजूलाच ठेवून देतात. जेव्हा सुप्रीम कोर्टाचा ऑर्डर आलेला आहे त्याच्यामध्ये याचा उल्लेख केलेला आहे, क्रीमी लेअर. तर क्रीमी लेअरची पण अशी गंमत आहे की क्रीमी लेअर जे आहे त्याची मर्यादा कमी आहे आणि जे EWS आहे, इकॉनॉमिक विकर सेक्शन आहे, त्याची मर्यादा जास्त आहे. थोडक्यात तिथं जो 8 लाख रुपये उत्पन्न घेणार आहे तो गरीब आहे आणि अनुसूचित जाती 7.5 लाख रुपये ज्याची इन्कम आहे तो अमीर आहे, श्रीमंत आहे. तर ह्या गोष्टीवर सुद्धा आपण विचार केला पाहिजे. आणि मी आवर्जून हे सांगतो की संकटामध्ये संधी शोधा. आणि ज्यांचे आता इथं सर्व आपले बौद्ध समाजाचे बहुतेक लोक आहेत, त्यांच्या जवळचे पण जे काही चर्मकार समाज असतील त्यांच्याशी जवळीक साधा. आम्हाला माहीत आहे की आम्ही खूप मोठी चूक केलेली आहे. चर्मकार समाजाने बाबासाहेब सोबत न जाता वेगळी चूल मांडली आणि याच्यामध्ये मी खूप स्पष्टपणे सांगतो की बाबासाहेबांसोबत जर बाबू जगजीवन राम, सर्वांना माहीत असेल, देशाचे पहिले पंतप्रधान जे होते, त्यावेळेस ते काँग्रेसचे होते आणि त्यांची मजबुरी होती. मी तर स्पष्टपणे सांगतो, त्यांची मजबुरी होती म्हणून ते बाबासाहेबांसोबत गेले नाही.
कारण की बाबासाहेबांसोबत गेले असते तर त्यांना कुठलं पद मिळालं नसतं. म्हणजे तिथपासून तो स्वार्थ चाललेला आहे चर्मकार समाजाचा. तर माझी नम्र विनंती आहे, आणि बऱ्याचशा ठिकाणी मी नोट करतो की लोक म्हणतात की बुद्ध समाज चर्मक समाजाला दूर ठेवतो, तिरस्कार करतो. तुम्ही म्हणतो करतीलच तर, का नाही करणार म्हटलं. तुम्ही आत्मपरीक्षण करा. ते लढतात, झगडतात, प्रत्येक गोष्टीसाठी समोर येतात, आणि तुम्ही घर बसून खातात. मग तुमचा राग का नाही येणार? मग काय केलं पाहिजे म्हटलं, तुम्ही त्यांच्यासोबत गेले पाहिजे. तुम्ही त्यांच्यासोबत मीटिंगमध्ये गेले पाहिजे, आंदोलनामध्ये केले पाहिजे. सर्व ठिकाणी तुम्ही तुमचा जो विरोध आहे तो नोंदवायला पाहिजे, तरच ते तुम्हाला सोबत घेतील ना. नाही तर तुम्ही जर म्हणाल की बा ते लढाई लढत बसतील, आम्ही कपडे सांभाळायचं काम करत बसू, तर हे चालणार नाही म्हटलं. आणि इथं मी गेडाम सरांना पण विनंती केली होती की बा याच्यावर गांभीर्याने विचार केला पाहिजे. कारण की महार समाज जो आहे आज ठीक आहे, सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, नोकरीदृष्ट्यामध्ये फार पुढे गेलेला आहे, मात्र राजनीतिकदृष्ट्या आजही शून्य आहोत. आणि पूर्ण ताकद एकवटली तरी राजकारणामध्ये यशस्वी होऊ शकत नाही, कारण की संख्या नाही. त्यासाठी आपण चर्मकार समाजाला सोबत घेतलं पाहिजे, त्यांना समजून घेतलं पाहिजे. तुम्ही एक पाऊल समोर या, म्हणजे महार समाजाने एक पाऊल पुढे टाकावं, चर्मकार समाज 2 पाऊल टाकायचा प्रयत्न करेल अशी मी ग्वाही देतो. आणि दिलेल्या वेळेबद्दल मी सर्वांचं आभार मानतो. जय रविदास, जय भीम.